शुभविवाह या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे सरकारी ऑफिसर घरावरती जप्ती आणण्यासाठी आल्यावरती माधवरावांना धक्का बसतो आणि ते म्हणतात, एका दिवसामध्ये कसं काय आम्ही घर खाली करणार. सरकारी ऑफिसर म्हणतात, हे बघा, लवकरात लवकर घर खाली नाही केलं तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुम्हाला आम्ही दुसरी कारवाई करू शकतो. नीलांबरी म्हणते, हे काय चाललंय. एक संकट आपल्यावर टळलं नाही तर दुसरं संकट आवासून समोर उभं आहे. खरंच काय चाललंय कळतच नाहीये. तेवढ्यात भूमीला रागिणीचा कॉल येतो. रागिणी म्हणते, काय झालं. प्रशांतला तर सोडवलंस, पण तुझ्या आईवडिलांचं वडिलोपार्जित घर आहे ना, ते कसं काय सोडवशील. ते सोडवायला तुला खूप मोठा स्ट्रगल करावा लागणार आहे भूमी. लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की तू एक डाव जिंकला आहेस, पण हा डाव माझ्या बाजूने आहे. प्रशांतला सोडवलं असलंस तरीसुद्धा तुझं वडिलोपार्जित घर मात्र माझ्या ताब्यात आहे. त्यामुळे एक लक्षात ठेव, माझ्याशी वाद घालायचा किंवा माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न करू नको. मला जे हवं आहे ते दे, नाहीतर ही रागिणी पटवर्धन काय चीज आहे मी तुला दाखवेन. असं म्हणत रागिणी उघड भूमीला धमकी द्यायला लागते. भूमी विचार करते, काय करू काय या आत्यांचं. म्हणजे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही कळतच नाही आहे. त्यावेळेला नीलांबरी म्हणते, आता करायचं तरी काय. आणि हे बघा, असं आम्ही आमचं घर अचानकपणे खाली नाही का करू शकत. यावरती सरकारी ऑफिसर म्हणतात, ठीक आहे, मग सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुमच्यावरती दुसरी कारवाई करतो, मग बसा तुम्ही बोंबलत. असं म्हणत ते निघून जातात. आता माधवराव म्हणतात, भूमी, अगं काय करायचं आहे आता आपण. म्हणजे अचानक एका दिवसामध्ये हे शेतजमीन आहे असं बोलतायत, मला तर काहीच कळत नाही. भूमी काहीच बोलत नाही म्हटल्यावरती माधवराव म्हणतात, भूमी, अगं लक्ष कुठे आहे तुझं. मी तुझ्याशी बोलतोय, काही झालंय का. तुला आत्ता कुणाचा फोन आला होता. भूमीला रागिणी आत्याचा फोन आला होता हे ती सांगायला मागत नाही आणि ती म्हणते, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. माधवराव म्हणतात, भूमी, तू माझ्यापासून काही लपवतेस का. तू काही आम्हाला सांगत नाही आहेस का. एकटी स्वतः सगळा त्रास करून घेतेस. भूमी म्हणते, नाही बाबा, काही विचार करू नका. यावरती माधवराव म्हणतात, तुला फोन कुणाचा आला होता. भूमी सांगते, घरून फोन आला होता. आकाश वाट बघतोय, मला घरी जायला पाहिजे, आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया का. असं म्हणत ती माधवरावांना आता तो घरचा विषय सांगत नाही आणि तडक बाहेर पडते. तिच्या लक्षात येतं की रागिणीने दुसरा डाव खेळलाय आणि भूमीला अस्वस्थ बघून प्रशांत लक्षात येतं की ताईवरती कोणतं तरी संकट आलंय, मला आता ताईशी बोलायला पाहिजे. भूमी सगळ्यांचा हसून निरोप घेते आणि बाहेर येते, पण तिच्या डोक्यातून रागिणीचा विषय काही जात नसतो. त्यावेळेला प्रशांतीच्या मागे येतो आणि म्हणतो, ताई मला सांग ना, काय प्रॉब्लेम झालेला आहे. तोपर्यंत सरकारी ऑफिसर रागिणीला फोन करतो आणि मॅडम, तुमचं काम अगदी योग्य झालेलं आहे. तुम्ही जे सांगितलं ते काम केलंय. रागिणी म्हणते, अचूक कामं करणारी माणसं मला बरोबर आवडतात. तुमचा जो काही मोबदला आहे तो तुम्हाला पोहोचून जाईल. असं म्हणत रागिणी त्या माणसाला आता मात्र पैसे देऊन हे सगळं करायला लावत असते. इकडे प्रशांत म्हणतो, ताई काय झालंय. याच्यावरती भूमी सांगते, मला रागिणी आत्याचा फोन आला होता. आपलं घर शेतजमीन आहे आणि ते सगळं जमीनदोस्त करावं यासाठी रागिणी आत्याने पैसे चारलेत. त्यांचा मला फोन आला होता की प्रशांतला वाचवलंस, पण हे सगळं मी घडवून आणणार, तुझ्या घरावरती जप्ती आणणार, नाहीतर मला सगळे पुरावे दे. प्रशांत म्हणतो, ताई या बाईचं करायचं तरी काय. यावरती भूमी म्हणते, तू नको विचार करूस, मी जाते घरी आणि बघते काय करायचं ते. तू एक काम कर बरं, तू घरी जा, औषध घे, बरं वाटतं ना तुला, आणि मला माफ कर, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली. यावरती प्रशांत सांगतो, ताई काय बोलतेस तू. अगं तुझ्यामुळे कशी माझी अवस्था होईल. हे बघ, तुला मदत करायला मी नेहमी तयार असणार आहे, तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भूमी म्हणते, थँक्यू प्रशांत, पण आत्ता तू आराम करणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणत भूमी प्रशांतला आराम करण्यासाठी सांगते आणि घरी येते. घरी आल्यावरती सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि रागिणी आकाशला भरवत असते आणि सांगत असते, आकाश बाळा, तुला ही कोशिंबीर आवडते ना, खास तुझ्यासाठी बनवायला सांगितले, खा बरं तू. असं म्हणत नाटक करत आता आकाशला आपल्या बाजूने ओढण्यासाठी रागिणी हे करत असते. भूमी येते. आजी म्हणते, भूमी अगं ये की, बस ना. मग भूमी आकाशच्या बाजूला बसते तर आकाश चक्क मान फिरवतो आणि भूमीकडे बघत सुद्धा नाही. सगळ्यांनाच हे ऑकवर्ड वाटतं. त्यावेळेला भूमी म्हणते, आकाश हे बघ, माझ्याशी बोल ना. आकाश म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मी आत्तूच्या हाताने जेवणार. आत्तू भरव मला जेवण. आता इकडे आजीला कळत नाही की आकाश भूमीवरती इतका का रागवलाय. असं झालंय तरी काय की आकाशने भूमीवरती रागवावं. त्यावरती भूमी म्हणते, आकाश अरे खरंच मी चुकले, मला माफ कर ना. याच्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, मी सांगितलं ना, मी तुझ्याशी बोलत नाही, मी तुझ्याशी कट्टी आहे, मी आत्तूच्याच हातून खाणार म्हणून.
त्यावरती अथर्व म्हणतो, काय झालं इतकं? आकाश इतका वेळ राग कधी धरून ठेवत नाही. आजी म्हणते, हो खरंच की, झालंय तरी काय? आकाशला एवढा राग तरी कसला आलाय? आकाश बाळा काय झालंय एवढं? याच्यावरती आता मात्र आकाश म्हणतो, ही आहे ना, ही मला न सांगता कुठेही निघून जाते. मी हिला सांगितलं होतं माझ्यासोबत खेळ, माझ्यासोबत थांब, पण ही थांबायला तयार नाही. ही ताबडतोब निघून जाते, म्हणून मी हिच्यावरती रागवलो आहे. भूमी सांगते, आकाश अरे अचानकपणे बाबांच्या गोळ्या संपल्या होत्या आणि त्या गोळ्या आणण्यासाठी मला जावं लागलं. तू मला माफ नाही का करणार आकाश? यावरती आजी म्हणते, अरे आकाश आता तुला कारण पण समजले ना, मग का बरं इतका भाव खातोयस? माफ करून टाक बरं तुझ्या सायकल राणीला. यावरती राजा का म्हणतात, हो तर आकाश आता कारण समजले ना, ती गोळ्या आणण्यासाठी गेली होती ना? आकाश म्हणतो, नाही पण मी तिच्यावरती खूप रागावलो आहे. मला तिच्याशी खरंच बोलायचं नाही आहे. मला नाही हे आवडत आहे. मग रागिणी म्हणते, अरे आकाश बाळा असं काय करतोस? हे बघ सायकल राणी तुझी इतकी माफी मागते आणि आता तू तिला माफ नाही का करणार? तू आत्तूचं पण म्हणणं नाही का ऐकणार? हे बघ आत्तू तुला सांगते, तू तुझ्या सायकल राणीला माफ कर आणि पटकन बट्टी करून घे बरं. आकाश म्हणतो, आत्तू तू सांगतेस ना, म्हणून म्हणून फक्त मी सायकल राणीसोबत बट्टी करायला तयार आहे. असं म्हणत आकाश सांगतो, हे बघ आत्तू मला म्हणाली तुझ्यासोबत बट्टी कर म्हणून मी बट्टी केली, नाहीतर सायकल राणी मला तुझा खूप राग आलाय, पण तू पुन्हा असं माझ्यासोबत अजिबात वागू नकोस. तू पुन्हा वागणार नाहीस ना असं? नाहीतर मग मी तुझ्यावर पुन्हा रागवेन, कारण मला तुझ्याशी न बोलणं आवडत नाही आहे. मला स्वतःला खूप त्रास होतोय. असं म्हणत आकाश आता इकडे सांगत असतो. भूमी सांगते, नाही आकाश यापुढे कुठेही जाईन तर मी तुला सांगूनच जाईन. आकाश म्हणतो, तुझ्याशी बोललो नाही ना तर मला खूप वाईट वाटतं सायकल राणी. यापुढे तू माझा असं करू नकोस, मला न सांगता कुठे जाऊ नकोस. असं म्हणत आकाश भूमीशी गट्टी धरतो आणि दोघं जण आपल्या रूममध्ये यायला निघतात. इकडे आजी सांगत असते, बघितलंस भूमी, म्हणजे हा पक्का आत्तूचाच आहे भाचा. आत्तू जे सांगेल तेच ऐकतो. राजा का म्हणतात 100%, म्हणजे रागिणीने त्याला जे सांगेल तेच त्याला पटतं. खरंच आत्तू आणि भाच्याचं नातं एकदम वेगळंच आहे. असं म्हणत सगळेजण थट्टा मस्करी करतात आणि जेवण जेवून निघून जातात. पण मानसीला काहीतरी वेगळं वाटत असतं. मानसी सांगत असते, ताई तू मला खरं सांग बरं, तू आत्ता बाबांच्या गोळ्यांचं जे कारण सांगितलंस ते कारण खोटं होतं ना? म्हणजे तू कोणत्या तरी वेगळा विचार करतेस, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. ताई सांग ना, तू मला सांगितलंस तर तुझ्या मनावरचा भार हलका होईल आणि तुला मनात जे काही असेल ते मनात साठवून ठेवू नकोस. सांग ना मला. भूमी सांगते, मनू तू म्हणतेस ते खरं आहे, म्हणजे मी बाबांच्या गोळ्या आणायला गेले नव्हते, पण आत्ता माझ्या जे मनात आहे ना ते तुला नाही मी सांगू शकत. म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी मलाच सांगू दे, कारण वेळ आली की मी तुला नक्की सांगेन. आत्ता ही वेळ नाही आहे की मी तुला सांगू शकेन. असं म्हणत भूमी आता मानसीला काहीही सांगण्यासाठी नकार देते. मानसी म्हणते, ताई तुला कधीही वाटलं ना तर तू माझ्यासोबत शेअर करू शकतेस. भूमी विचार करते, मनू काय सांगू मी तुला की तुझ्या सासूबाई हे सगळं घडवून आणतायत म्हणून? तोपर्यंत इकडे मानसीच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी अशी गोष्ट आहे की ताई आपल्यापासून लपवते. ताईच्या मनामध्ये कसलं तरी दुःख आहे, ज्या दुःखामुळे ताई ही गोष्ट आपल्यापासून लपवते आहे आणि आपल्याला सांगत नाही आहे. मानसीचा आता पूर्णपणे भूमीवरती विश्वास असतो. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश अंघोळ आटपून बाहेर येतो. बाहेर येऊन पाहतो तर काय, भूमी त्याला न सांगता, काहीही न विचारता, कुठे जाते हे न सांगता तडक बाहेर पडलेली असते. त्यावेळेला आकाश म्हणतो, सायकल राणी थांब न, सायकल राणी थांब न, असं म्हणत तो भूमीला आवाज देत असतो. पण इकडे भूमी मात्र निघून जाते. तोपर्यंत आता भूमीला फोन आलेला असतो प्रशांतचा की सरकारी ऑफिसर येऊन आपल्या घराची तोडफोड करायला सुरुवात करत आहेत. मग मात्र भूमी आकाशला काही न सांगता निघाल्यामुळे आकाश चिडतो आणि तो विचार करतो, कालच सायकल राणीने मला प्रॉमिस केलं होतं की मी तुला न सांगता कुठेही जाणार नाही, मग आज सायकल राणीचं हे काय चाललंय? आकाश खूप अस्वस्थ होतो आणि चिडून बसतो. मग इकडे भूमी आता ऑफिसमध्ये येते आणि म्हणते, हे बघा एका दिवसामध्ये असं घर खाली करायला सांगणं हे आमच्यासाठी सोपं नाही आहे. असं अचानकपणे घर खाली करू शकत नाही आम्ही, आम्हाला थोडी मुदत तर द्यायला हवे ना. सरकारी ऑफिसर म्हणतात, हे बघा तुमचं आणि रागिणी पटवर्धन यांचं जे काही आहे तो मॅटर तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, पण ते रागिणी पटवर्धन यांना जे हवं आहे ते तुम्ही त्यांना देऊन टाका ना, म्हणजे तुमचा मॅटर सॉल्व्ह होऊन जाईल. भूमीला समजतं की हे सुद्धा आत्यांचंच प्यादं आहे. आत्यांनी पैसे देऊन याचं सुद्धा तोंड बंद केलंय, त्यामुळे याच्यासमोर सुद्धा काही बोलण्यात अर्थच नाही आहे. भूमी विचारच करायला लागते. तोपर्यंत रागिणी सांगत
सांगत असते, पौर्णिमाला हे बघ, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती सहजासहजी जर का आपल्याला मिळाली तर आपल्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला सहज न मिळता त्यासाठी खूप सायास करायला लागले ना तरच त्या गोष्टीचं महत्त्व असतं आणि मी सुद्धा तेच करणार आहे, असं म्हणत रागिणी आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती भूमीच्या सह्या घेण्यासाठी माधवरावांना ओलीस धरते. माधवरावांना रागिणीचा गुंड आता व्हीलचेअरवरती बसवून एका ट्रकसमोर नेऊन सोडतो आणि त्या खड्ड्यामध्ये माधवरावांच्या व्हीलचेअरचं चाक अडकतं. माधवराव गडबडतात, मदतीसाठी हेल्प मागत असतात, पण त्यावेळेला ट्रक त्यांच्या समोर येतो. इकडे आता रागिणीने डाव खेळलेला असतो आणि ती सांगते, आता या भूमीला नामोहरण करण्यामध्ये मला यश येणार आहे, माझ्या पायाशी येईल, बापाचा जीव वाचवण्यासाठी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करेल. आता या सगळ्यामध्ये रागिणीचा डाव यशस्वी होईल का, की भूमी माधवरावांना वाचवण्यासाठी भानुशालींची मदत घेणार, हे येणाऱ्या भागातच कळणार.